नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोनपेठ येथे हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक संपन्न। सोनपेठ येथे हजरत मोहम्मद पैगंबर जयंती ईद ए मिलाद उन नबी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 16 सप्टेंबर रोजी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती होती, पण याच दिवशी श्री गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने हिंदू मुस्लिम एकोपा अबाधित राहावा यासाठी दिनांक 20 सप्टेंबर रोजी हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सोनपेठ शहरातील महबूबपुरा मस्जिद व सोनखेड येथील जामा मस्जिद समोरून निळगुळ वटा ते जुनी वेस बालेपीर मस्जिद समोरून जुने पोलीस स्टेशन रोड पासून वारिक गल्ली, मरकज मस्जिद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, हजरत टिपू सुलतान चौक, रजा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या प्रमुख मार्गावरून भव्य अशी मिरवणूक संपन्न झाली। मिरवणुकीदरम्यान बालेपीर मस्जिद कमिटीतर्फे विविध प्रकारचे गोड पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती। या प्रसंगी हाफिज गफार यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रवचन दिले। या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, काँग्रेस पक्षाचे नेते सुमित पवार, शिवाजीराव कदम, गणेश कदम, हाफिज गफार, हाफिज समीर, हाफिज मुस्ताक, हाफिज अली शेर कुरेशी, मौलाना समीउद्दीन काजी, मौलाना आसिफ, मौलाना अफसर भाई, माजी नगरसेवक उस्मान बाबा कुरेशी, अब्दुल रहमान, शेख नईम, युनुस शेख, मुंशी कुरेशी, निसार शेख, सिद्दीक कुरेशी, सौदागर शेख, राजू सौदागर, साजेद कुरेशी, कदीर अंसारी, गौस कुरेशी, खाजू कुरेशी आदींसह मुस्लिम समाज बांधव, अबालवृद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मिरवणुकीसाठी सोनपेठ पोलीस ठाण्याकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी।